अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला शरनवरात्र आहे आणि खंडोबाचे जे नवरात्र आहे ते 2 तारखेपासून सुरू होत आहे. या नवरात्रीमध्ये त्याची घटस्थापना कशी करावी, खूप जणांकडे जर खंडोबाचे घट नसेल त्यांनी कशी स्थापना करायची, तर घटस्थापना का बरं करायची असते. तर या काळामध्ये मल्हारी सप्तशतीचे पाठाला खूप महत्व आहे. याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मल्हारी आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवत आणि कुलदेवता असणं महत्वाचं आहे. आपण जसं देवीचे नवरात्र करतो, 9 दिवस देवी आई घटस्थापना करतो, तर त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये प्रत्येकाने आपल्या घरामध्ये खंडोबाचे जे नवरात्र आहे, मल्हारीचे जे नवरात्र आहे ते करायला पाहिजे. ते 2 डिसेंबर पासून 2 डिसेंबरला आपण सकाळीच घटस्थापना करायची आहे. सकाळी केली तर खूप छान. आणि चंपाषष्ठी आहे ती 7 तारखेला आहे. मग 2 तारखेला सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या घरामध्ये जर खंडोबाचा जर टाक नसेल एकदा चेक करून घ्या. खंडोबाचा टाक नसेल तर टाक प्रत्येकाने आणावा. चांदीचा साधा जरी आणला तरी चालतो. खंडोबाचा टाक आहे तो 2 तारखेला सकाळी त्याच्यावर अभिषेक करून घ्यायचा. श्री सुक्त, पुरुष सुक्त, नाही काही येत असं नुसतं पाणी टाका, खंडोबाचं नाम जप घ्या आणि त्याची पूजा करून तो टाक आहे तो घटी बसवायचा. घटी बसवायचं म्हणजे काय, खाली मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. आपण घटी बसवताना ती जी जागा आहे ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची. अखंड दिवा असेल, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, आपण खाली तांब्या ठेवा किंवा मातीचं हे जरी ठेवलं तरी चालतं, गोल मडकं. त्याच्यावरती आपण डिश ठेवा, त्याच्यावरती तांदूळ ठेवून आपण जे घट आहे, खंडोबाचे जे टाक आहे तो ठेवायचा आहे. खंडोबाची रोज या काळामध्ये रोज आरती करायची आहे. रोज आरती करायची, सकाळ संध्याकाळ. 2 तारखेला सकाळी बसवायचं, अभिषेक करून बसवा. मग खूप जण म्हणणार, दादा आमच्या घरामध्ये मग टाक नाहीये किंवा आम्ही बाहेर राहतो, मग आम्ही काय करायचं. तुम्ही खंडोबाचा एक फोटो घरी आणून घ्यायचा. प्रत्येकाने जे बाहेर राहत असेल, त्यांच्याकडे खंडोबाचा टाक नसेल, ते आपल्या घरच्यापासून लांब राहत असेल, तर त्यांनी खंडोबाचा फोटो असेल तो आणून घ्यायचा. खंडोबाला रोज हार घाला, थोडी हळद असेल ती हळद भंडारा व्हा आणि मल्हारी सप्तशती. या काळामध्ये खंडोबाचा मंत्राचा पण खूप महत्व आहे. या काळामध्ये खंडोबा मल्हारी सप्तशती प्रत्येकाने वाचायला पाहिजे. महिलांनी पण वाचायला पाहिजे, पुरुषांनी पण वाचायला पाहिजे. पुरुष असेल त्यांनी कमीत कमी प्रत्येक रविवारी उपास करायला पाहिजे खंडोबाच्या नावाने. ज्या घरामध्ये वडील मुलांचं जमत नाही, घरामध्ये किरकिर वादवाद होत असतात, त्यांनी तर रविवारचे उपास करायला पाहिजे. आपल्या जवळच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये जायचं. म्हणजे आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा परिसर आहे, तिथं पण खूप प्राचीन खंडोबाचं मंदिर आहे. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. या काळामध्ये 2 डिसेंबर पासून ते 7 डिसेंबर पर्यंत या काळामध्ये आपण प्रत्येकाने मल्हारी सप्तशतीचं वाचन करायला पाहिजे. वाचन करताना पोथी कधीही हातामध्ये घेऊन वाचायची नाही. एक पाठ घ्या, त्याच्यावरती पोथी ठेवा, पीस ठेवा, पोथीला गंधाक्षता फूल व्हायचं आणि आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपण ते पाठ आहे ते करू शकता. 1 पाठ 2 पाठ जेवढे असेल तेवढे आपण करू शकता. सकाळच्या वेळेस आपण पाठ करू शकता. या 5 दिवसामध्ये खूप जण उपवास करता. घरचा जो करता पुरुष असेल त्यांनी उपवास करायला पाहिजे. आता आजकाल काय उलाला खूप महिला आहेत त्याच उपवास करतात, पण घरातील जो करता पुरुष आहे त्यांनी खंडोबाचे उपवास करायला पाहिजे. 5 दिवस 5 दिवस तुम्ही बसता उठता उपवास करा किंवा फराळ करून उपवास करा, त्याचं खूप महत्व आहे. खंडोबाला भंडारा व्हायचा. हे 5 दिवस मग आपले झाल्यानंतर सगळ्या शेवटी चंपाषष्ठी आहे, त्या दिवशी आपण सगळे नैवेद्य आरती करत असतो, तळी भंडार उचलत असतो आणि तळी भंडार उचलल्यानंतर आपले जे घट आहे ते आपण नंतर हलवत असतो. सवाष्ण ब्राह्मण आहे ते जीव घालत असतो. तर हे जे आपले सणवार व्रत वैकल्य आहे, कारण कसं होतं, आपण काही जण देवीचं खूप करतात, पण खंडोबाचं कोणी करतच नाही. म्हणून आपल्या पाठीशी आपल्या घरामध्ये 2च व्यक्ती मेन आहे, आई आणि वडील. म्हणजे काय, फक्त देवी आणि खंडोबा. तुमची देवी कोणती असेल, माहूरची देवी, तुळजापूरची देवी, सप्तशृंगीची देवी, कोल्हापूरची देवी,
खंडोबा हा प्रत्येकाला असतो. प्रत्येकाने मल्हारी सप्तशती वाचायचं आहे. ते वाचायचं, मल्हारी सप्तशतीचं वाचन अवश्य करावं. उपास जमला तर उपास करा. आणि या काळामध्ये 5 दिवसामध्ये बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही. ह्या काळामध्ये 5 दिवसामध्ये जास्त असं घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. अखंड तेलाचा दिवा, अखंड तुपाचा दिवा हा कंटिन्यू ठेवायचा. आणि मल्हारी सप्तशतीचे पाठ जर एखाद्या पुरुषाने जर वाचले तर आपलं मन आहे ते मन शांत होतं बघा. घरामधले वादविवाद, भांडणं पूर्ण कमी होऊन जातात. महिलांनी जरी वाचले तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी पण तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता. आता ज्यांच्याकडे मल्हारी सप्तशती नाहीये त्यांच्यासाठी मी आज एक व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये सगळं मल्हारी सप्तशती आहे, कवच आहे, मल्हारी कवच, मल्हारी मंत्र. त्या व्हिडिओमध्ये सगळं आहे. ऑडिओमध्ये ते ऑडिओ नुसतं तुम्ही ऐकलं तरी पण तुमचा पूर्ण पाठ होऊ शकतो. 1 ते 14 अध्याय पूर्ण आहे. मल्हारी कवच आहे. तो व्हिडिओ मी टाकणार आहे. तुम्ही नुसतं ऐकलं जरी तर आपल्याला त्यातले जे कथा आहे ते आपल्याला ऐकू शकते. तेवढा एक पाठ आपला होऊ शकतो. स्पष्ट आवाजात आहे, छान आहे. म्हणून प्रत्येकाने येणाऱ्या 2 डिसेंबरला जी घटस्थापना आहे ती घरच्या घरी आपण साध्या पद्धतीने आपल्या पद्धतीने करायची. प्रत्येकाच्या परंपरेनुसार करायची. पण अखंड दिवा, अखंड तुपाची दिवा असेल, तेलाचा दिवा असेल तो ठेवायचा आहे. आणि घट हलवायचे नाही. तुम्ही 2 तारखेला जर घट बसवले तर ते डायरेक्ट 7 तारखेला आहे ते चंपाषष्ठीच्या दिवशीच आपण जेव्हा तळीला घेतो तेव्हा घट हलवायचे आहे. मध्ये घट हलवायचे नाही. रोज सकाळ संध्याकाळ कंटिन्यू आरती करायची. हे साधं आणि सोपं. प्रत्येकाने ही जी सेवा आहे ती करावी. आणि एकदा तुम्ही मल्हारी सप्तशती वाचून बघा. खूप जणांनी दुर्गा सप्तशती वाचला असेल. पण मल्हारी सप्तशती जो व्यक्ती वाचतो त्याची एनर्जी खूप आहे. खूप मनामध्ये प्रभावित जास्त होतो. मन आपलं शांत होतं. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. प्रत्येकाने 2 डिसेंबरला घटस्थापना प्रत्येकाने करावी. कोणी गावाकडे करत असेल तर आपल्या घरी फोटो आणून घ्या. फोटो कायमचा राहील आपल्याला. फोटो आणून फोटोला तुम्ही हळद असेल, भंडारा असेल ते वाहू शकता आणि त्यांच्या समोर तुम्ही सेवा ती करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्यानी आणि खंडोबाच्यानी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.